नमस्कार, मी किरण मस्तानी बार्शीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे. तर मित्रांनो, आजकाल आपण पाहत आहात की आपल्या समाजामध्ये, आमच्या किन्नर समाजामध्ये खूप जातीवादीचं प्रमाण खूप जास्त चाललं आहे. आणि ते फक्त एकाच व्यक्तीमुळं चाललेलं आहे, बिपाशा. ती व्यक्ती किन्नर समाजामध्ये नाही आहे, ती किन्नर समाजाच्या बाहेर आहे. तरीही ती किन्नर समाजात विरोध करते आणि आपल्या हिंदू मुस्लिम समाजात ती एक जातीवाद निर्माण करते आणि हे अत्यंत चुकीचं आहे. मीही कित्येक वर्षापासून आपल्या मुस्लिम बांधवांच्या शेजारी राहते. माझं लहानपण त्यांच्यापाशी गेलं. मी हिंदू असून सुद्धा त्यांनी मला कधीच असं परकेपणाची जाणीव दिली नाही. त्यांच्या प्रत्येक सणामध्ये मला त्यांनी सामील केलं. माझा कुठलाही सण असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो, माझे कित्येक तरी मुस्लिम बांधव माझ्या कार्यक्रमात मला सहकार्य केलेले, मदत केलेली आहे. आणि माझे असे भाऊ आहेत, माझे आतिक भैया, जे मला रोज रिक्षात नेतात आणतात. त्यांना मी राखी बांधते. त्यांच्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त ते मला जीव लावतात. आणि किन्नर समाजामध्ये कुठलाच जातीभेद असा नाही आहे. कारण किन्नर समाज हा प्रत्येकाच्या सुखात दुःखात जातो. प्रत्येकाच्या घरात त्यांनी जातात. कोणाच्या घरी लग्न कार्य आहे, मग ते कार्य मुस्लिम बांधवाच्या घरी असो, ख्रिश्चन बांधवाच्या घरी असो, मारवाड्यांच्या घरी असो, कुठेही असो, पण किन्नर परिवार तिथं असतो आणि ते आनंदाने शॉक घेतात. ते जातीभेद हे नाही. आणि किन्नरमध्ये कुठलीही जातभेद नाही आहे. किन्नर हे प्रत्येक धर्माचे आहेत आणि प्रत्येक किन्नर आपल्या आपल्या धर्माचं पालन करत आहेत. मग ह्याच्यामध्ये जातभेद कशाला? आपण एक माणूस आहोत आणि आपण एक माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीपेक्षा धर्म कुठलाच मोठा नाही. हा माणसाची मन कपट असेल ना, तर त्याला रंगात सुद्धा धर्म दिसतो. तर तसं नसलं पाहिजे मित्रांनो. आपलं जीवन आज आहे तर उद्या नाही आहे. त्याच्यामुळं कशाला हे जातभेद? सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळ्यांनी मिळून मिसळून राहू आणि जे काय होत आहे हे जातीभेद, तो आपण नष्ट करूया. आणि आमच्या समाजात, किन्नर समाजामध्ये आम्हाला संपूर्ण समाजाची गरज आहे. माझा किन्नर परिवार, माझा समाज हा प्रत्येक जयंती, प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, अण्णाभाऊ साठेंची जयंती असो, आम्ही अतिशय आनंदाने प्रत्येक सण साजरा करतो. नवरात्री उत्सव, गणेश उत्सव हे आम्ही आनंदाने साजरा करतो. आणि धर्म हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. कोणी चर्चला जातं, कोणी मस्जिदला जातं, कोणी मंदिरात जातं. पण देव तर एकच आहे सगळ्यांचा. कोणी देवाला पाहिले का? कुणीही नाही पाहिलेलं. फक्त आपण आपल्या आपल्या धर्माचं पालन करतो. म्हणून कुणालाही कुठल्याही धर्माला नावं ठेवू नका. तुमचा धर्म तुम्ही जपा, त्यांचा धर्म ते जपतील. आणि हे जे आहेत ना जातीवाद करणारे कुत्रे, त्यांच्यापासून सावध राहा, लक्ष द्या आणि आपण आपल्या आपल्या धर्माचं पालन करा. आम्हाला सर्व धर्मसंपन्न आहोत आम्ही. आम्हाला सर्व धर्माची गरज आहे. आम्ही सर्व धर्मामध्ये जातो, सर्व धर्मामध्ये येतो. आज आम्ही मुस्लिम बांधवाच्या दुकानातही जाऊन भिक्षा मागतो, हिंदू धर्माच्या दुकानातही जाऊन भिक्षा मागतो, ख्रिश्चन धर्माच्याही दुकानात भिक्षा मागतो, मारवाडी धर्माच्याही जाऊन दुकानात आम्ही भिक्षा मागतो. कारण तुमच्यामुळेच आज आमचं पोट पाणी चालतं. तर आम्ही कशाला जातीभेद करू? आणि मी प्रत्येक मंदिरात जाते, मी मस्जिदमध्ये जाते, कारण मला आवड आहे. म्हणून मी प्रत्येक देवाला कुठल्याही मी नावं ठेवत नाही आहे. कारण मला प्रत्येक धर्माची, प्रत्येक देवाची, माझ्या किन्नर परिवाराची, माझे गुरु, आज आम्ही आमच्या किन्नर समाजामध्ये येत असतो, त्यावेळेस कुठलेही आमचे जे मोठे गुरु असतात, ते आम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा आमची जात विचारत नाहीत. तू कुठल्या जातीचा आहे, तू या जातीचा आहे का, तू त्या जातीचा आहे, असं नाही. आम्ही एक किन्नर आहेत म्हणून आम्हाला त्यांनी गळ्याला पडतात, आम्हाला जीव लावतात, आम्हाला मायाचा दर्जा देतात. त्यामुळं आमचा किन्नर समाज हा खूप महान आहे आणि खूप मोठा आहे. देवाने स्वतः येऊन तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीत, म्हणून त्यांनी किन्नर तयार केला आणि आज हे किन्नरच तुम्हाला आशीर्वाद देतात. हा मी म्हणत नाही की किन्नर चुकीचे नसतात. किन्नर काही चुकीचे असतात, पण सगळेजण चुकीचे नसतात. त्यात एकच आहे जो आमच्यामध्ये
जातीवाद निर्माण करतोय तो म्हणजे तो बिपाशा, जो आपल्या किन्नर समाजातही करतो आणि बाहेरही हिंदू मुस्लिमचा तो जातीवाद निर्माण करत आहे. तर त्यासाठी आम्हाला कळकळीची विनंती आहे सरकारकडे की हा जातीभेद थांबला पाहिजे, त्याला कुठंतरी काहीतरी कारवाई झाली पाहिजे. माझी ही कळकळीची विनंती आहे. कारण आमच्या समाजामध्ये आराधी आहेत, जोगती आहेत, काही आराधी महिला आहेत, आमचा किन्नर परिवार आहे. आम्हाला हे सगळा परिवार एकत्र घेऊन पुढं चालायचं आहे. आम्हाला आमचे मोठे मोठे गुरु, ज्ञानगुरू त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही आहोत. आम्हाला त्यांची चांगली शिकवण आहे की आपण सगळे एक आहोत आणि तेच परंपरा आम्ही चालवत आलेलो आहोत. आम्ही कधीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, साई असं कधीच केलेलं नाही. कारण आम्हाला सगळ्यांची गरज आहे, सगळ्या समाजाची गरज आहे. आम्ही सर्वांच्या घरी येतो, सर्वांच्या दुकानी येतो, आम्ही भिक्षा मागतो, तुम्ही आम्हाला भिक्षा देता. याच्यातच तुमचं खूप मोठं मन आहे आणि तुमच्यामुळेच आज आमचं पोट पाणी चालतं, आमचं घरदार चालतं. आम्ही त्याच्यातूनच सगळे आमचे उदरनिर्वाहन करतो. त्याच्यामुळं हे जातीभेद काही नको. माणुसकीच हा एक मोठा धर्म आहे. आपली माणुसकी जपा, आपले कर्म चांगले ठेवा. कारण कर्म चांगले ठेवचाल तरच वरती तुम्हाला तुमच्या कर्माचे भोगावे लागणार नाहीत. कारण जैसे कर्म तशी भरणी, जशी करणी तशी भरणी आहे. त्याच्यामुळं काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.